काढू घ्यावा पदर. चला डान्स कसा करायचा आहे? अरे कसा करायचा आहे? हळू हळू तलक काढून निवडी बनाते. हळू 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 तलक काढून निवडी बनाते. हळू 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 तलक काढून निवडी बनाते. कसबाई निवडी बनाते. बया बया झाली नजर. बया झाली नजर. काढूबाई घ्यावा पदर. बया झाली नजर. काढूबाई घ्यावा पदर. झाली नजर. काढूबाई घ्यावा पदर. झाली नजर. काढूबाई घ्यावा पदर. ढोलकीला वाली तुझं पाय पाय पाय. वळ वळ केलं तरी सोडायचं नाही. ढोलकीला वाली तुझं पाय पाय पाय. वळ वळ केलं तुला सोडायचं नाही. ढोलकीला वाली तुझं पाय पाय पाय. वळ वळ केलं तुला सोडायचं नाही. मला दूर नदी सती तुळजापूरची तुळस. आणि मग काय म्हणायचंय?
अरे या डोंगरी महोत्सवामध्ये काय म्हणायचंय? काय म्हणायचंय? चिकरी सोन्याचा कळस ग अंबिका माय, चिकरी सोन्याचा कळस ग रेणुका माय, चिकरी सोन्याचा कळस ग अंबिका माय, चिकरी सोन्याचा कळस ग रेणुका माय, सोन्याचा कळस ग अंबिका माय, चिकरी सोन्याचा कळस ग रेणुका माय. आणि मग कसं? अरे कसं? बया झाली नजर काळूबाई घ्यावा पदर, नजर काळूबाई घ्यावा पदर, बया झाली नजर काळूबाई घ्यावा पदर, झाली नजर काळूबाई घ्यावा पदर, झाली नजर काळूबाई घ्यावा पदर, बया झाली नजर काळूबाई घ्यावा पदर, बया झाली नजर काळूबाई घ्यावा. पयकार लईगार डोंगराची हवन बैला सोचन गारेवा, डोंगराची हवन बैला सोचन गारेवा, गार डोंगरीची हवन बैला सोचन गारेवा, गार डोंगराची हवन बैला सोचन गारेवा. हळदी कुंकू घेऊन आली अंबाबाई डोंगरी, हळदी कुंकू घेऊन आली काळूबाईला बिनोगती, हळदी कुंकू घेऊन आली काळूबाईला बिनोगती, हळदी कुंकू घेऊन आली काळूबाईला बिनोगती. माझ्या आईला हो काळूबाईला हो, माझ्या आईला काळूबाईला पलकीला मेरवा आयुधा, गार डोंगराची हवन बाईला सोचन गारेवा, गार डोंगराची हवन बाईला सोचन गारेवा. हे तुझा का पोत राज जाता सोडित वडील, तुझा का पोत राज जाता सोडित वडील. आणि मग काय म्हणायचे? अरे काय म्हणायचे? काय म्हणायचे? या ग दैवडी तर तुला गेला खाबाई ऐशी या दैवडी तर तुला गेला खाबाई ऐशी या दैवडी तर तुला गेला खाबाई ऐशी या दैवडी तर तुला गेला खाबाई ऐशी गळामध्ये सोबती आठवणाची साखळी, गळामध्ये सोबती आठवणाची साखळी, गळामध्ये सोबती आठवणाची साखळी, गळामध्ये सोबती आठवणाची साखळी, हे गळामध्ये सोबती आठवणाची साखळी. म्हणून काय म्हणायचे? अरे काय म्हणायचे? काय म्हणायचे? लखबाईचं नाव घेतलं वर्ग बया पण स्वर्गाची मोकळी, लखबाईचं नाव घेतलं वर्ग बया पण स्वर्गाची मोकळी, लखबाईचं नाव घेतलं काय ग बया पण स्वर्गाची मोकळी, लखबाईचं नाव घेतलं काय ग बया पण स्वर्गाची मोकळी, लखबाईचं नाव घेतलं वर्ग बया पण स्वर्गाची मोकळी, लखबाईचं नाव घेतलं वर्ग बया पण स्वर्गाची मोकळी. झाली नजर काळूबाई घ्यावा पदर, 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 काळूबाई घ्यावा पदर, काळूबाई घ्यावा पदर, काळूबाई घ्यावा पदर. सगळ्यात महत्त्वाचं, आज ज्या व्यासपीठावर मी उभा आहे, ज्या भागात मी उभा आहे, त्या भागावर संपूर्ण देश खूप प्रेम करतो. कारण ग्रीन बेल्ट महाराष्ट्राचा म्हणून ज्याला संबोधलं जातं आणि त्याला ग्रीन बेल्ट ठेवण्यात ज्यांच्या 3 पिढ्या मागच्या कार्यरत आहेत त्या शंभूराज देसाई साहेब, आपले पर्यटन मंत्री, खनिकर्म मंत्री, इथले पालकमंत्री यांच्या उपस्थितीत मला स्टेजवर यायला मिळालं. साहेब, कुठल्याही शहराची संस्कृती किंवा ओळख 3 पद्धतीने तयार होते. एक,
त्या भागातली शेती, 2 त्या भागातली औद्योगिक क्रांती आणि 3 त्या भागात होणारे सांस्कृतिक कार्यक्रम. आणि या तिन्ही ह्याच्यात तुमचा भाग हा खूप मोठा आहे. आणि आज ही जी गर्दी आहे समोर, ती पाहून तोच प्रत्यय येतोय. माझा ज्यावेळी सरसेनापती हंबीरराव हा सिनेमा आला होता, सरसेनापती हंबीरराव कराडचेच याच भागातले, या खोऱ्याचे होते. आणि त्यावेळी मी एक डायलॉग लिहिला होता जो खरं तर या भागाला खूप सूट होतो. तो म्हणजे, स्वराज्यात 2-2 वर्ष पाऊस नाही पडला तरी थंडीच्या दवावर ज्वारी बाजरी काढणारी जात आहे आपली. परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट. तर हा संवाद सरसेनापती हंबीररावांच्या तोंडी होता. सिंधुदुर्गच्या लढाईमध्ये ते बोलले होते. त्यामुळे साहेब, आम्ही नशीबवान आहोत की असा महोत्सव म्हणजे पुण्या मुंबईच्याही 2 पावलं पुढे जाऊन तुम्ही साजरा करताय. कारण आम्ही जास्तीत जास्त हे स्टेज आणि असा महोत्सव करू शकतो, पण इथं जो पूर्ण फेस्टिवल लागलेला आहे तो पाहता हा महोत्सव येत्या काळात महाराष्ट्राचं वैभव ठरेल. याचं संयोजन, इथली स्टेजची व्यवस्था, इथं येणारे सेलिब्रिटी. आता निवेदनाला स्पृहा जोशी, महाराष्ट्रातलं सध्या सर्वात मोठं निवेदनातलं नाव आहे. प्रियदर्शन हा फक्त निवेदक म्हणून आता उभा असला तरी खूप मोठा अभिनेता, त्याहून मोठा लेखक आणि दिग्दर्शक आहे. तर अशी माणसं ज्यावेळी इथं येतात त्यावेळी तुमचा दर्जा कळतो. आता मला कळलं की लीड मीडियानीच हा इव्हेंट केलाय, म्हणजे आमच्या अश्विनी तेरणीकर, कुशल कोंडे साहेब. मी तुम्हाला सांगतो, या लीड मीडिया संस्थेकडं सुरुवातीच्या काळात कार्यक्रमात बॅकस्टेज म्हणून मी काम करायला जायचो. विनोद सातव जे आमचे आता सध्या आपल्या केंद्रामध्ये अमित शहा साहेबांच्या सहकार खात्याला काम करतात, ते स्वतः आज इथं उपस्थित राहिले. तर इथं स्टेजच्या मागे उभं राहून बॅकस्टेज करायचो. त्या लीड मीडियाचा आज एवढा मोठा इव्हेंट या भागात पाहून खरंच मी भारावलोय. तुम्ही सगळे नशीबवान आहात की असा प्रकार तुमच्याकडे होतोय आणि हा कायम होत राहो. आज 2रं-3रं वर्ष म्हणजे ऑफिशियल आहे, तसं तुम्ही आधीपासूनच करताय, पण याचं 25वं वर्ष येवो आणि हा इतक्याच मोठ्या प्रमाणात हो. कारण ही या शहराची ओळख होईल नक्कीच. जितके रस्ते सुंदर आहेत, रस्त्याच्या बाजूचा परिसर सुंदर आहे, शहर उगाच घडत नाही. मी आनंद दिघे साहेबांवर ज्यावेळी सिनेमा लिहिला, धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे पहिला भाग, त्याच्यात दिघे साहेबांच्या तोंडी एक वाक्य होतं की आम्ही राजकीय माणसं निमित्त मात्र असतो, पण ज्यावेळी शहरं उभी राहतात त्यावेळी ती घडवण्यात येणाऱ्या पिढ्या आमचंच नाव घेतात. तर साहेब, तुमच्या कार्याला म्हणजे परंपरागत 3री-4थी पिढी सातत्यानं काम करत राहणं सोपं नाही. ज्यावेळी आम्ही तुमच्या मातोश्रींचा आणि तुमचा एक व्हिडिओ पाहिला होता इमोशनल, त्या तुमच्या घरातला मेघदूत बंगल्यातला, तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात असं कुणी नसेल ज्याच्या डोळ्यात पाणी आलं नाही. कारण एवढी मोठी राजकीय पार्श्वभूमी असलेली माणसं ज्यावेळी एखाद्या आठवणीने हळवी होतात त्यावेळी त्यांच्या डोळ्यात किती टचकन पाणी येऊ शकतं त्याचं ते मूर्तिमंत उदाहरण होतं. आणि ज्यावेळी अशा माणसांच्या डोळ्यात पाणी येतं त्यावेळी ते किती भावनिक असतात तेही आपल्याला कळतं. कारण राजकारण, राजकीय नेत्याचे कपडे एकदा परिधान केले की तुम्हाला कडक राहावं लागतं, नाहीतर हजारो माणसं काम करत ठेवणं सोपं नसतं. पण अशा हळव्या क्षणी त्यांच्यातलं काय म्हणतात ना, प्रेमळ आई आपल्याला पाहायला मिळते. साहेब, तुमच्या मनातल्या मातृत्वाचं दर्शन तुमच्या मातेबरोबर आम्हाला पहिल्यांदा तिथं पाहायला मिळालं. त्यामुळे चला, तुमच्या या महोत्सवाला अगदी मनपूर्वक शुभेच्छा. हा महोत्सव असाच मोठा होत राहो. म्हणजे साहेबांबरोबर लीड मीडिया तुम्ही काम असंच करत राहा. धन्यवाद मंडळी, धन्यवाद. साहेब, गेले 5 दिवस हा महोत्सव इतका अप्रतिमरित्या सुरू आहे.
पाचही दिवस एवढीच गर्दी आपल्याला बघायला मिळते. साधारण वरपित्याच्या मनात ज्या भावना असतात मला माहिती आहे आत्ता ते तुमच्या मनात असणार आहेत, पण आत्ता 5 दिवस हा जो इतका सुंदर समारोह इथं झाला त्याबद्दल आत्ता कसं वाटतंय सांगतेच्या जवळ येताना? हा, मी सांगतो, आता मी साहेबांना विचारलं, साहेबांची आम्हाला 10 मिनिटं जरी वेळ हवी असेल ना मुंबईत, तर जे त्यांच्या जवळचे सहकारी आहेत त्यांना माहिती असेल की 10 मिनिटं वेळ मिळणं मुश्किल असतं. मी साहेबांना म्हटलं, साहेब आज तुम्ही कार्यक्रमाला बसलाय, मला आनंद होतो. ते म्हटले, प्रवीण मी मागचे 3-4 दिवस पूर्ण वेळ इथं असतो, कारण या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला माझ्या माणसांना भेटायला मिळतं. साहेब वा. कोयना दौलत डोंगरी महोत्सवामध्ये आमचे मित्र ज्यांनी धर्मवीर या पिक्चरचं काम केलं त्यांनी आज या ठिकाणी आपल्या कोयना दौलत डोंगरी महोत्सवाबद्दल आणि विशेषतः आपल्या पाटण तालुक्याबद्दल ज्या भावना व्यक्त केल्या त्यांचं मनापासून आभार मी मानतो. आणि निश्चितच हा समुदाय जर पाहिला रोज 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 त्याच्यामध्ये वाढ होत गेली. आमचे प्रशासनातले अधिकारी मला दुपारी सांगत होते, माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब जेव्हा इथं आले, की काल रात्रीपर्यंत, काल संध्याकाळपर्यंत 1.5 लाख लोकांचा फुटफॉल या संपूर्ण कोयना दौलत डोंगरी महोत्सवामध्ये होता. हे लोकांचं प्रेम आहे आणि लोकांना देखील वर्षातनं एकदा केव्हा तरी ही पर्वणी अशा महोत्सवातनं मिळते. तुम्ही ज्याचा उल्लेख केला तर तेच ते सांगून मी परत, कारण मगाशी स्पृहा जोशी सांगताना दमल्या काय काय आहे इथं. खरंच दमले सर, काय यादी म्हणजे संपे ना ती. त्यामुळं हे लोकांनी रोज पाहिलं. मी आमच्या पर्यटन विभागातल्या अधिकाऱ्यांना, जिल्हा प्रशासनातल्या माझ्या सगळ्या अधिकारी सहकार्यांना आणि विशेषतः माझे जे कार्यकर्ते आहेत, माझे जे पदाधिकारी आहेत, त्यांना सगळ्यांना धन्यवाद देईन की अगदी चांगल्या पद्धतीनं हा सगळा डोंगरी महोत्सव पार पडला. जाता जाता मला एवढंच सांगायचे, आदरणीय उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब दुपारच्या कार्यक्रमाला आले होते. त्यांनी सगळी माहिती घेतली, हा माहोल बघितला, इथली माणसं बघितली आणि त्यांनी मला जाताना आदेश दिला की हा डोंगरी महोत्सव आज संपवायचा नाही, अजून 3 दिवस वाढवा. आणि हा डोंगरी महोत्सव आपण आता 7, 8 आणि 9 ह्या 3 दिवसासाठी माननीय शिंदे साहेबांच्या आदेशाप्रमाणे, कारण माझं पर्यटन खातं साहेबांनी एकदा आदेश दिला मला की मग आमच्या सगळ्या टीमला माहिती आहे की त्याच्या पुढं बाकी दुसरं काय नसते, त्याची अंमलबजावणी फक्त करायची. त्यामुळं आम्ही ठरवलं, मगाशी आमचे अधिकारी सगळे कामाला लागले. उद्या काय करतोय आपण, उद्याच्या संध्याकाळच्या बाकीचे तर दिवसभरातले कार्यक्रम तसेच असणार आहेत. उद्या फोक लोक असा काही एक कार्यक्रम आहे. 8 तारखेला सारेगामा प फेम भावसंगीत, भक्ती संगीत, मराठी गाणी यांचा एक कार्यक्रम आहे. आणि 9 तारखेला अवधूत गुप्ते आणि समूहाचा एक लाईव्ह कार्यक्रम या ठिकाणी आपण संध्याकाळी ठेवलेला आहे. ही 2 तासातली तयारी आहे. म्हणजे आमच्या कुशलचं खरंच कौतुक केलं. कधी कधी माझे बोल खातो तो, पण कधी चांगलं पण काम करतो. त्याने या दुपारच्या 2 तासात ह्या सगळ्या लोकांच्याशी संपर्क केला आणि आम्ही प्रयत्न करू, आमची सगळी यंत्रणा, की पुढचे 3 दिवस सुद्धा सायंकाळचे कार्यक्रम असेच होतील. बोटिंग वाढलेलं आहे, पॅराग्लायडिंग वाढलेलं आहे, फनफेअर वाढलेलं आहे, खाद्य जत्रा वाढलेली आहे, प्रदर्शन वाढलेलं आहे, घोडसवारी, उंट सवारी, बग्गी राईड, सगळं म्हणजे जे जे काय होतं आतापर्यंत ते सगळं इथून पुढच्या 3 दिवसामध्ये या ठिकाणी असेल. आता जास्त वेळ मी घेत नाही, 9:30 वाजत आलेत. त्यामुळं पुन्हा एकदा माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी, जिल्हावासियांनी, ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला, ज्यांना आनंद मिळाला या कोयना दौलत डोंगरी महोत्सवामध्ये, त्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. ज्या ज्या कलावंतांनी, मान्यवरांनी आतापर्यंत इथं परफॉर्मन्स केले त्यांना थोडंसं ग्रामीण भागातल्या सुविधा आम्ही सगळ्या देऊ शकलो नसू, पण ठीक आहे, जे काय बेस्ट देता आलं ते देण्याचा नाही सर, मी खरंच सांगते
इतक्या अप्रतिम सोयी सुविधा कलाकारांसाठी सुद्धा तुम्ही उपलब्ध करून दिल्यात. मला वाटतं सगळ्या कलाकारांच्या वतीने आम्ही तुमचे आभारी आहोत. आता काही कामं आमची सुरू आहेत, म्हणजे पुढच्या वर्षी जवळपास सगळं आमचं इन्फ्रा तयार राहील. कारण मी विशेषतः आता 19ला मंत्री झाल्यानंतर थोडी कामं ज्यादा करता आली मला, त्यामुळं दौलतनगरचा ते स्टेडियम वगैरे सगळं आज केलं. आज शिंदे साहेबांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं. त्यामुळं मी कुशलला किंवा आमच्या सगळ्या कलाकार सहकार्यांना एवढं सांगेन, पुढच्या वर्षी यंदा काय राहिल्या असतील त्रुटी तर पुढच्या वेळी त्या राहणार नाहीत. एवढं चांगले शहरासारख्या सुविधा आमच्या दौलतनगरमध्ये, मरळीमध्ये निश्चितपणे आम्ही या ठिकाणी करू. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो, आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर.